आणि यानंतर बातमी कोल्हापूरमधनं मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जात असल्याचं समोर आलंय। दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा प्रकार जो आहे तो घडतोय राधानगरीमधला हा सगळा प्रकार आहे। बर्गेवाडी गावात ही घटना घडलेली आहे। उमेदवार KP पाटील यांनी याबद्दल आक्षेप घेतलाय। तांत्रिक चूक दुरुस्त करून मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू करण्यात आलं। जर पाहिलं आपण तर बर्गेवाडी म्हणून ठिकाण आहे, तिथल्या मतदान केंद्रावर राधानगरीमधल्या बर्गेवाडीमध्ये मशालचं बटन दाबल्यानंतर मत हे धनुष्यबाणालाच जात होतं आणि दोन्ही लाईट बॅलेटवरचे चिन्हासमोरचे दोन्ही लाईट एकदम लागत होते। राधानगरीमधल्या बर्गेवाडी गावात मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार घडला। उमेदवार KP पाटील यांनी याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यामुळे जर काही बिघाड या मशीनमध्ये झालेला होता तो दुरुस्त करून पुन्हा एकदा मतदानाला सुरुवात करण्यात आलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती आहे बद्दल? विशाल, राधानगरी तालुक्यातील बर्गेवाडी या केंद्रावरती हा प्रकार घडलेला आहे। EVM मशीनमध्ये ज्यावेळी मशाल चिन्हाला वोटर आहेत ते मतदान देत होते त्याचवेळी धनुष्यबाणाचं चिन्ह सुद्धा आहे ते त्याची लाईट लागायची होती आणि दोन्हीही चिन्हाची लाईट एकदम लागत असल्यामुळे याबाबत आहे ते शंका उपस्थित मतदारांनी केली आणि उमेदवार प्रतिनिधींना याची माहिती दिली। याची माहिती उमेदवार KP पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ या मतदान केंद्रावरती धाव घेतली। खरं तर 13 वोटिंग या मशीनवरती झाल्यानंतर हा प्रकार आहे ते सगळा सुरू होता आणि त्यानंतर जी मतदान प्रक्रिया आहे ते त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला। लेखी आपलं म्हणणं दिल्यानंतर ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आणि त्यानंतर या मशीन मधला तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त केल्यानंतर पूर्ववत ही मतदान प्रक्रिया आहे ती या परिसरातली सुरू झालेली। मात्र एकूणच मशालीला या ठिकाणी मत देत असताना ते धनुष्यबाणला कशा पद्धतीने गेलं याची चर्चा मात्र या ठिकाणी खुमासदारपणे सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र सध्या त्या ठिकाणचं तांत्रिक बिघाड आहे ते दूर करून मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात, गायक शंकर महादेवन यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। वाशीमधल्या गोल्ड क्रिश शाळेत जाऊन त्यांनी सहकुटुंब मतदान केलं। बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मुंबईतील मतदान केंद्रावर जात त्यांनी मतदान केलं। क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सचिन तेंडुलकरांनी सहकुटुंब मतदान केलं। अभिनेता अक्षय कुमार यांना मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे।